नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 16 सप्टेंबर 2025 सायंकाळची 6ची अपडेट आपण देतोय. खरं तर ही भीमा नदीच्या काठच्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. कारण भीमा नदीत जो उजनीतून विसर्ग सोडला जातोय तो कमी करण्यात आला आहे. वीरमधून नीरा नदीमध्ये सोडलेला विसर्ग कमी करण्यात आला आहे आणि दौंडचाही विसर्ग कमी झाला आहे. पण तो किती झाला आहे याची आपण माहिती घेणार आहोत. 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 497.09 मीटर. तर एकूण पाणीसाठा हा 120.35 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 56.69 TMC एवढा झाला आहे. आणि टक्केवारी बघितली तर टक्केवारी कमी झालेली आहे. 105.81% उजनी धरण आता सध्याला आहे. परंतु उजनी धरणातून जो कालपासून 1,01,600 क्युसेकचा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने कमी करत 80,000 आणला, परत 65,000 आणला आणि आता सध्याला 55,000. हे 55,000 आणि हे 1,600 म्हणजे 56,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला सोडला जातोय. आणि वीरचा विसर्ग 17,111 वरून 3,220 पर्यंत आणलेला आहे. आणि बनगाडचा विसर्ग ही कमी झालेला आहे. खरं तर दौंडचा विसर्गामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत होती. परंतु आज 6 वाजता उजनी धरणात येणारा दौंडचा विसर्ग हा सध्याला 22,423, सकाळी 45,000 क्युसेकचा विसर्ग असणारा तो निम्म्यावर आला असून 22,423 एवढा झालेला आहे. त्यामुळं उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी टप्प्याटप्प्याने कमी होईल. कारण सध्याला आज दिवसभरामध्ये उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कसलाही पाऊस पडलेला नाही. परंतु वरची जी धरणं भरलेली आहेत 100% भरली आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झालेला आहे. त्या धरणातून पाणी सोडलं किती पाणी सोडलं जातं आहे त्यावरून बनगाडाचा विसर्ग आणि दौंडचा विसर्ग याचा ताळमेळ लावून उजनी धरणातून खाली पाणी किती सोडलं जातं आहे याचा विसर्ग किती आहे. कारण टप्प्याटप्प्याने कधी वाढतोय कधी कमी होतोय. कारण उजनी धरण प्रशासनाच्या हातात पण नाही आणि आपल्या पण नाही. परंतु कधी वाढ होते कधी घट होते. याची दक्षता खरं तर भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. कारण तासाला विसर्ग बदलतोय, तासाला विसर्ग घटतोय, वाढतोय. तर अशाच उजनीच्या अधिक माहितीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे.